गुड मॉर्निंग. आज बनवलं होतं मी कॅरेमल कस्टर्ड. दिवसभर शूट करताना मला सारखी भूक लागत होती. नाश्ता, जेवण आणि संध्याकाळचा स्नॅक्स खाऊनही जेव्हा माझं मन भरलं तेव्हा सनसेट बघण्याच्या बहाण्याने आम्ही सगळ्या सेटवरच्या मुली मॅगी खायला गेलो. आणि हो, डोंट वरी, मी मॅगी जनरली रेग्युलरला खात नाही, कधी कधी चालतं. आणि मग शूटिंग वरून घरी आल्यानंतर घरातली कामं काही संपलेली असतात का, ती करता करता गोड खायचं क्रेविंग झालं, म्हणून मी केलं कॅरेमल कस्टर्ड. आता मी हे काही फ्रॉम द स्क्रॅच नाही केलेलं, पॅकेट मधल्या पावडर आणि कॅरेमल पासून केलं. आणि कधी कधी असा शॉर्टकट चालतो. त्यासाठी मी आधी लो फॅट मिल्क उकळून घेतलं, त्यानंतर कॅरेमलचं सिरप आधी बोल मध्ये व्यवस्थित काढून घेतलं. हे सिरप जर तुम्ही नुसतं टेस्ट केलं ना, फारच गोड लागतं, त्यामुळे असा एक्सपेरिमेंट करू नका. उकळून थोडंसं थंड केलेल्या दुधामध्ये मी आधी कस्टर्ड पावडर व्यवस्थित मिक्स करून घेतली. मग कॅरेमल सिरप घातलेल्या बोल मध्ये हे मिक्सचर काढून थंड करायला ठेवलं. आता रेसिपीला जरी शॉर्टकट वापरला असला तरीही हे कॅरेमल कस्टर्ड थंड व्हायला खूप वेळ लागतो, साधारण 2 ते 3 तास. आणि हे फ्रीज मध्ये थंड करून खाल्ल्यानंतर तर आणखीनच मजा येते बरं का. खूपच लाईट आणि क्रीमी असं कॅरेमल कस्टर्ड झालेलं. कधी कधी जेवणाच्या आधी असं डेझर्ट खायला खूप मजा येते ना.